आता एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील। महाराष्ट्रासमोर सध्या दोन अस्मानी संकट उभे राहिलेत। विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे। पावसामुळे नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत। नद्यांनी पात्र सोडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवलेली आहे। दरम्यान दुसरीकडे विदर्भात पावसानं अक्षरशः धुडगूस घातलेला असतानाच मराठवाड्यामध्ये मात्र दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांच्या समोर उद्भवलेलं आहे। सुरुवातीला मराठवाड्यात चांगला पाऊस झाला, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात सुद्धा केली, मात्र आता पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले। पावसाअभावी सोयाबीनचं पीक मान टाकतंय। लातूर, धाराशिव, बीडमध्ये शेतकरी चिंतेत आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये 82% पेरण्या झालेल्या आहेत, पण पावसाअभावी पीक आता धोक्यात आलंय। सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आणि गोसेखुर्दच्या धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्याचमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यामधील चामोर्शी मूल महामार्ग हा पाण्याखाली गेलाय। पुलापासून काही अंतरावर एक ऑल्टो कंपनीची कार पाण्यामध्ये अडकलेली आहे। हळूहळू ती पाण्याच्या प्रवाहात सरकत चाललेली आहे। रात्रीच्या सुमारास चालकानं ही कार या मार्गावरून टाकलेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती गाडी मध्यभागात जाऊन बंद पडली। या सगळ्या संदर्भात घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आढावा घेतलाय, आपण तो पाहूया। सध्या गडचिरोलीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला दाब आल्यामुळे अतिरिक्त पाणी हा रस्त्यावर आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी मूल या महामार्गावर आहोत। आपण बघू शकता या महामार्गावर किती पाणी जमा झालेलं आहे आणि समोरचे दिसत आहे पूर्ण शेत परिसर आहे। इथे नदी तर फार लांब आहे, तरी सुद्धा हा शेत परिसरामध्ये हा अतिरिक्त पाणी आलेला आहे आणि तो रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ही खोळंबलेली आहे। या महामार्गावरची वाहतूक खोळंबलेली असून या महामार्गावर काल एक हौसी कार चालकाने कार टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि ती कार एका छोट्या नाल्याच्या मध्यभागात आल्यानंतर ती बंद पडली व बंद पडल्यामुळे तो ड्रायव्हर ती गाडी तिथं ठेवून पळून गेला। आपण बघू शकता की ती कार आहे जे आता हळूहळू रस्त्याच्या कडेला चालली व ती थोड्यानंतर खाली पाण्यात पडेल, तीच ती कार आहे। आणि त्याच्या समोर जो एक ट्रक तुम्हाला उभा दिसत आहे तो सुद्धा ट्रक तिथे कार रात्रीपासून अडकलेला आहे। तिथे ते 2 युवक जे दिसत आहेत ते ट्रक चालक आणि क्लीनर आहे। आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याची धार खूप मोठी असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। महत्त्वाचा विषय म्हणजे इथे काही गावकरी आहेत जे काही घटना घडल्यास ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत। कार कधी टाकली होती, हे कार कोणी टाकली होती? ड्रायव्हरनं टाकीतलं होता, पण पाणी नसल्यामुळे तो टाकीतला, पण गड्डे असल्यामुळे गाडी बंद पडली। त्याच्यामुळे ते ट्रकवाले वगैरे तिथं लटकून असल्यामुळे आम्हाला माहिती झाली का लटकले आहे, त्याला आम्ही काढायसाठी निघालो होतो। पाण्याची धार वाढल्यामुळे मार्ग म्हणजे भिजत आहे पाणी, त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। बरोबर आहे। आणि ट्रक जो आहे तो तिकडे जो मोठा जो ट्रक दिसत आहे ते 2 जण दिसत आहे, ते सुद्धा कोण आहेत? ते ड्रायव्हर आहे। ते ड्रायव्हर आहेत? हो, त्या ड्रायव्हर आम्हाला माहिती झाली ड्रायव्हर लटकले आहेत म्हणून, त्याला आम्ही खाण्यासाठी चाललो होतो, पण आमचं बी त्याच्या जवळ पोहोचणं होत नाही आहे। बरोबर। गडचिरोली जिल्ह्याने तथा आपत्ती विभागाने नेहमी कळवलेलं आहे की पाण्यामध्ये गाडी टाकू नका। काही हौसी अशा गाड्या टाकल्यानंतर ही अशी परिस्थिती उद्भवते। कॅमेरामन गणेशसह मनीष लक्षवार, NDTV मराठी, गडचिरोली। आणि यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाऊया। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेलं आहे। जीवनदायिनी वैनगंगा नदीचं यामुळे एक वेगळं स्वरूप पुढे आलेलं आहे। गोसेखुर्द धरणामधील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली। या नदीचं हेच पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतामध्ये आणि गावांमध्ये पसरलं। वैनगंगा नदीच्या या पुराचं ड्रोनच्या माध्यमातून ब्रह्मपुरी येथील फोटोग्राफर शिवम मेहर याने चित्रण केलेलं आहे।